ऑनलाईन डेटिंग ॲप्स कुठलीही ओळख, आयडेंटिटी किंवा कमिटमेंट न देता आपल्याला हव्या त्या व्यक्तीसोबत हवं ते बोलण्याची सोय. गेल्या काही वर्षात या ऑनलाईन डेटिंग ॲप्सची संख्या चांगलीच वाढली आहे. रिलिजन, कल्चर, जेंडर अशा वेगवेगळ्या कम्युनिटीची डेटिंग ॲप्स तयार झाली आहेत. या ॲप्सची डिमांड वाढली आणि स्कॅमर्सना फसवणुकीसाठी एक नवीन प्लॅटफॉर्म मिळाला. मग डेटिंग ॲप्सवरून अनेकांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले. यात सगळ्यात जास्त संख्या होती ती गे डेटिंग ॲप्सवरून झालेल्या स्कॅम्सची. गोड बोलून गे डेटिंग ॲपवरच्या एखाद्या समलिंगी पुरुषाला जाळ्यात ओढायचं आणि त्याला भेटण्याच्या बहाण्यानं बोलवून लुबाडायचं. हा गे डेटिंग ॲपवरच्या फसवणुकीचा कॉमन पॅटर्न. असाच एक प्रकार गुजरातमधल्या 44 वर्षांच्या एका समलिंगी पुरुषासोबत घडलाय. त्याची काही दिवसांपूर्वी गे डेटिंग ॲपवर एका अनोळखी पुरुषासोबत ओळख झाली. नंतर या व्यक्तीला त्यानं भेटायला बोलावलं. आपल्या गे पार्टनरला ही व्यक्ती भेटायला गेली, पण तिथं 7 जणांनी त्याला जबर मारहाण करून त्याच्याकडून पैसे उकळल्याचं समोर आलं. पुढेही 60 जणांची टोळी बऱ्याच दिवसांपासून अशाच पद्धतीनं फसवणुकीचं रॅकेट चालवत असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. गुजरातमधल्या त्या व्यक्तीसोबत नेमकं काय घडलं, या 7 जणांच्या टोळीचं काम कसं चालायचं आणि गे डेटिंग ॲपच्या स्कॅमचा हा विषय आहे काय, समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गुजरातच्या लखतर तालुक्यात राहणाऱ्या एका 44 वर्षांच्या व्यक्तीनं इंटरनेटवर बघून पोलो नावाचं फक्त गे कम्युनिटीसाठी असलेलं ॲप फोनमध्ये इन्स्टॉल केलं. सुरुवातीला या ॲपवर तो काही जणांशी चॅटिंग करायला लागला, पण काही दिवसांनी ॲपवर असलेल्या एका प्रोफाईलवरून त्या व्यक्तीला स्वतःहून मेसेज आला. आपल्याला स्वतःहून कोणीतरी मेसेज केल्याचं बघून या व्यक्तीला आनंद झाला आणि त्यानं ही मेसेजला रिप्लाय दिला. 44 वर्षांच्या त्या व्यक्तीला डेटिंग ॲपवरच्या त्या व्यक्तीसोबत बोलणं आवडायला लागलं. ती व्यक्ती सुद्धा त्याच्याशी गोड बोलून आपल्याला तुझ्यात इंटरेस्ट आहे असं दाखवत होती. आधी फक्त नॉर्मल चॅटिंगमधून होणारं संभाषण हळूहळू रोमॅन्टिक गप्पांमध्ये बदलायला लागलं आणि हे दोघंही एकमेकांचे गे पार्टनर झाले. हे दोघंही गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात राहत होते. त्यामुळं मग आपण एकमेकांना भेटलं पाहिजे, भेटल्यानं आपल्यातलं बॉन्डिंग आणखी घट्ट होईल, अशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. लखतरमध्ये राहणारी ती 44 वर्षांची व्यक्ती सुद्धा आपल्या गे पार्टनरला भेटण्यासाठी उत्सुक होती. त्याची वाढती उत्सुकता त्याच्या पार्टनरच्या लक्षात आली आणि एकदा त्यानं त्या 44 वर्षांच्या व्यक्तीला भेटायला बोलावलं. भेटीचा एक रोमॅन्टिक सीन त्यानं चॅटवर क्रिएट केला. त्यामुळं लखतरमध्ये राहणारी ती व्यक्ती आपल्या पार्टनरला भेटण्यासाठी तयार झाली. ठरल्याप्रमाणे 18 जूनच्या सकाळी लखतरचा तो माणूस आपल्या पार्टनरला भेटायला सुरेंद्रनगरमध्ये आला. त्याला सुरेंद्रनगर मेडिकल कॉलेजच्या पाठीमागचं एक लोकेशन पाठवण्यात आलं होतं. तो त्या लोकेशनवर पोहोचला. मग काही वेळानं त्या व्यक्तीला त्याचा गे पार्टनर 2 व्हीलरवरून न्यायला आला. ओळख पटली आणि दोघं जण तिथून काही अंतरावर असलेल्या अर्धवट बांधकाम झालेल्या एका घरात शिरले. या घराच्या आजूबाजूला घरं होती, पण तिथे माणसांचा वावर दिसत नव्हता. पण आपल्या पार्टनरला भेटल्याच्या आनंदात त्या व्यक्तीला या सगळ्याबाबत कसलाही संशय आला नाही. दोघंही त्या अर्धवट बांधकाम झालेल्या घरात गेले. त्याच्या पार्टनरला लगेचच दरवाजा आतून लॉक केला. 44 वर्षांची व्यक्ती काही बोलणार तेवढ्यात त्याला मोठा धक्का बसला. त्या घराच्या आतल्या खोलीतून अचानक 6 जण बाहेरच्या खोलीत आले. हा सगळा काय प्रकार आहे हे त्या व्यक्तीला कळत नव्हतं. त्यानं हे सगळे कोण आहेत असं आपल्या पार्टनरला विचारलं, पण त्याच्या प्रश्नाचं कुठलंही उत्तर न देता त्या 7ही जणांनी त्याला एका कोपऱ्यात ढकललं. काहींनी त्याच्या हातातली बॅग आणि मोबाईल हिसकावून घेतला. नंतर त्याच्या अंगावरचे सगळे कपडे काढून त्याला या 7ही जणांनी बेदम मारहाण करायला सुरुवात केली. आपली खूप मोठी फसवणूक झाल्याचं त्या व्यक्तीला कळलं, पण आता पळून जाण्यासाठी कुठला मार्गच त्याला दिसत नव्हता. तो आरडाओरडा करत मदत मागत होता, पण आजूबाजूच्या घरात कोणीच नसल्यानं त्याच्या मदतीला कोणीही धावून आलं नाही. साहिल चौहान, शक्ती बाजीपरा, भार्गव परमार, समीर कोडिया, फरदीन शेख, समीर दिवान आणि अंकित त्यागी अशी या 7 जणांची नावं आहेत. त्यांनी संबंधित व्यक्तीला फक्त मारहाणच केली नाही, तर त्याचे नग्न अवस्थेत वेगवेगळ्या मोबाईलमध्ये फोटो आणि व्हिडिओ शूट केले. आता या 7 जणांच्या टोळीचा एक लीडर होता, तो म्हणजे शक्ती बाजीपरा. त्यानेच या व्यक्तीला डेटिंग ॲपवर गोडगोड बोलवून बोलावून घेतलं होतं. मारहाण आणि व्हिडिओ शूट केल्यानंतर शक्तीनं त्या व्यक्तीकडे 31,000 रुपयांची मागणी केली. जर पैसे दिले नाहीत तर सगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी सुद्धा दिली. शक्तीच्या बाकी साथीदारांनी त्याच्या बॅगेत असलेली 8,000ची कॅश आधीच काढून घेतली होती, म्हणून त्या व्यक्तीनं अजून पैसे द्यायला नकार दिला. त्यानं पैसे द्यायला नकार दिल्यानंतर सगळ्यांनी त्याला पुन्हा एकदा मारहाण केली. आता पैसे दिल्याशिवाय आपण जिवंत राहणार नाही
हे कळल्यावर ती व्यक्ती शक्तीला पैसे द्यायला तयार झाली. त्यानं शक्तीला ऑनलाईन 23,000 रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर त्या 7ही जणांनी त्याची सुटका केली. आपल्या झालेल्या या फसवणुकीबद्दल त्या व्यक्तीनं थेट सुरेंद्रनगर शहर पोलीस स्टेशन गाठलं. त्यानं आपल्यासोबत घडलेला सगळा घटनाक्रम पोलिसांना सांगितला. शक्ती आणि त्याच्या साथीदारांची नावं सुद्धा सांगितली. शक्तीचा मोबाईल नंबर पोलिसांना दिला. मग पोलिसांनी लगेचच तक्रार नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. मोबाईल नंबरचं लोकेशन ट्रेस करून सगळ्यात आधी सुरेंद्रनगर पोलिसांनी शक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्या मदतीनं बाकी 6 जणांनाही अटक करण्यात आली. जेव्हा पोलिसांनी सगळ्या आरोपींचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक केला तेव्हा या सगळ्याचा मास्टरमाइंड शक्ती बाजीपरा हा याच प्रकारच्या गुन्ह्यात आधीही सहभागी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. तो गे डेटिंग ॲपवर लोकांना स्वतः गे असल्याचं सांगून भुलवायचा, नंतर भेटायला बोलवून त्यांना लुटायचा. आत्तापर्यंत त्याच्या विरोधात फक्त दोघांनीच तक्रार दिली आहे. पण पोलिसांच्या म्हणण्यानुसार शक्तीनं फसवलेल्या लोकांचा आकडा खूप मोठा आहे. बदनामीच्या भीतीनं इतरांनी त्याच्या विरोधात तक्रार दिलेली नाही. पण गे डेटिंग ॲपवरचा फसवणुकीचा हा पॅटर्न महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालाय. गेल्या 2 वर्षात एकट्या पुण्यात अशाच प्रकारच्या 20 पेक्षा जास्त घटना नोंद केल्या गेल्यात. त्यामुळं डेटिंग ॲपवरून होणाऱ्या फसवणुकीच्या घटना थांबवण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. ऑनलाईन डेटिंग ॲप्सवरच्या या फसवणुकीच्या वेगवेगळ्या पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.